पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पुढील 2 दिवस बुलढाणा जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. शेतकरी आणि नागरिकांनी स्वतःसह आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन. उत्तर भारतातील हरियाणा, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी तापमानात कमालीची वाढ झाली आहे. याचाच परिणाम पश्चिम विदर्भात देखील जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यातील तापमानामध्ये कमालीची वाढ होताना दिसत आहे. तर पुढील 2 दिवस अर्थात 12 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सरासरी तापमान 39 ते 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर नागरिकांनी स्वतःसह आपल्या पाळीव प्राण्यांचे वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अच्छा, हां, हे वेट बल्ब आणि ड्राय म्हणजे ड्राय, हां. हे वेट म्हणजे ओला. अच्छा, हां, हे मॅक्झिमम आहे. अच्छा. आणि हे मिनिमम आहे, मॅक्झिमम आहे. हे तर किती ते 37.5 आहे. हे आता 5:30 वाजेपर्यंत होऊन जाते ते फिक्स. अच्छा. हां, तर 5:30 वाजता 38. आपण सगळेजण सध्या पाहतोच आहे की गेल्या आठवड्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये सरासरी कमाल तापमानामध्ये वाढ झालेली दिसत आहे. 36 डिग्री सेल्सिअस पासून 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत कालपर्यंत तापमान आपण पाहतोय दिवसभराचं झालेलं आहे. आणि हा वाढलेला जो बदल आहे तापमानामध्ये, हा जो बदल आपण पाहतोय उत्तर भारतामध्ये हरियाणा, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी कमाल तापमानामध्ये वाढ झालेली असल्यामुळे ते चित्र आपल्या विदर्भात सुद्धा जाणवत आहे. आणि इथून पुढे 2 दिवस 10, 11 आणि 12 तारखेपर्यंत हे कमाल तापमान असे जिल्ह्यात वाढलेले आपण पाहू. यामध्ये 39.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान वाढण्याची सुद्धा शक्यता आहे 12 तारखेपर्यंत. पुन्हा 13 तारखेपासून जिल्ह्यामध्ये कमाल तापमानामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनं घट होण्याची सुद्धा शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. तत्पूर्वी भारतीय हवामान खात्यानं या महिन्याचा दीर्घावधी तापमानाचा जो अंदाज व्यक्त केला होता त्यात असं सांगितलं होतं की पश्चिम विदर्भामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यात तापमानामध्ये फारसा बदल न होता सरासरी इतकं किंवा सरासरीपेक्षा किंचित जास्त तापमान या महिनाभर राहणार आहे. तर शेतकरी बांधवांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे हा सल्ला राहील की त्यांच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना, फळबागांना, भाजीपाला पिकांना ओलीत करताना शक्यतो सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येईल.